नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बाळवणी गावात आमदार सुहास बाबर यांची सत्ता आहे. विरोधात 5 ग्रामपंचायत सदस्य होते. बाळवणी गावातील सोसायटी ही बाबर गटाच्या विरोधात होती. विरोधातील हा सगळा करिश्मा घडवून आणलेले बाळवणी गावातील युवा तडफदार नेतृत्व संजय मोहिते हे बाबर गटाच्या वाटेवर आहेत. संजय मोहिते हे तडफदार नेतृत्व बाबर गटात प्रवेश करताना 5 ग्रामपंचायत सदस्यही सोबत नेणार आहेत. त्याचबरोबर सोसायटीमधील सदस्यही बाबर गटात जाणार आहेत. पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेले ते आता बाबर गटात जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद गटातील मोठे गाव असलेल्या बाळवणीत आता आमदार सुहास बाबर यांची संपूर्ण एकहाती सत्ता राहणार आहे. युवा नेते संजय मोहिते यांचा जंगी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम लवकरच होणार असल्याचे समजते. पाटील गटाशी कट्टर असलेले संजय मोहिते यांनी पाटील गट का सोडला, ते बाबर गटात का जाणार आहेत याची उत्तरे तमाम जनतेला पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमादिवशी मिळतील अशी अपेक्षा आहे. संपूर्ण जिल्ह्यात आदर्श सोसायटी म्हणून बाळवणी सोसायटीचे नाव पुढे नेणारे युवा नेते संजय मोहिते यांचा अचानक पक्ष प्रवेशाचा दणका पाटील गटाला पेलणार का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बाळवणी गावात आमदार सुहास बाबर यांची उपस्थितीत लवकरच पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याने बाबर गटात उत्साहाचे वातावरण आहे. आमदार सुहास बाबर यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती गटात आगामी निवडणुकांस डोळ्यासमोर ठेवून बाबर गटाची मजबूत बांधणी सुरू केली आहे आणि हाच उद्देश ठेवून त्यांनी बाळवणी गट मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रवेश झाल्यावर मात्र विरोधकांचे अस्तित्व किती राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बाळवणीतील बाबर गटाच्या या कार्यक्रमाकडे तमाम मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले असून बाळवणीत पाटील गटाला हादरा बसणार का हे काळच ठरवणार आहे. आमदार सुहास बाबर यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर फिदा होऊन त्यांनी बाबर गटात प्रवेश करण्याचे ठरवल्याची चर्चा होत आहे. बाळवणीत या युवा नेत्याच्या पक्ष प्रवेशामागे किंगमेकर म्हणून युवा नेते अमोलदादा बाबर यांचे मोठे योगदान आहे. एकूणच युवा नेते संजय मोहिते यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.